ओवी परत आहे का? अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान. ही 12व्या अध्यायातली ओवी आहे. पण 10व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे. 2-3 ओव्या म्हणतो म्हणजे सोपं जाईल. 10वा अध्याय म्हणतो आतापर्यंत बोंबलत हिंडणाऱ्यांना देव भेटला नाही. बायका पोरं सोडल बोंबलत हिंडा, खानदानीत देव भेटला नाही. आणि उपवास करणाऱ्याच्या तर 3 पिढ्या देव भेटत नाही. ही उपवास करणारी जी लोक आहेत ही मनोरुग्ण लोक आहेत. ही चक्रम झालेली लोक आहेत. चक्रम. आठवड्यातून एखादा ठीक आहे, 15 दिवसाला एकादशी ठीक आहे, महिनाभर श्रावण या बापाने धरला होता महिनाभर, आणि लफडे सगळे चालू. काय उपवास? मला जगात एखादा ग्रंथ दाखवा, जगात एखादा ग्रंथ दाखवा की मला उपवास करणाऱ्याला देव भेटला. ओव्या सांगा 2-4 सांगू का? तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थासी न जावे, तुम्ही स्वधर्मा ते यजावे. 3ऱ्या अध्यायाचं डायरेक्ट म्हणणं आहे चांगलं वागा हाच देव आहे. आता उलट फिरवतो थोडं. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 5-6 जण आहेत. तुम्ही गंध किती लावा, गंधात झोपा, पण तुमचं वाटोळच होणार. तुम्ही म्हणाल का का ए का पुरावा आहे का? 16व्या अध्यायामध्ये ओव्या डायरेक्ट घ्यायच्या आपल्याला. 16व्या अध्यायात नीट ऐका. 16व्या अध्यायात 473 ओव्या आहेत. 473 ओव्यांमध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीचे 6 गुण आहेत. पण ओव्यांचा अभ्यास जर केला तर दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. तुम्ही म्हणाल का का? तर दैवी संपत्तीला संपवण्याची ताकद आसुरी संपत्तीमध्ये आहे. म्हणून व्याजाचा धंदा करणारी माणसं कधी नीट मरत नाहीत. जेवढे जेवढे कोट्याधीश लोक झाले आतापर्यंत, एक माणूस अजून घरी मेला नाही. हॉस्पिटललाच मरणार आणि मारताना त्याच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, नर्स आणि कंपाऊंडर. आणि 3घांनाही माहित नाही हा कधी मेलाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार येणार. ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज? तो का बिबट्या होता का झुंजीला? ते झुंज देत होते. ते झुंज नव्हते देत, ते गरिबाचा तळतळाट भोगीत होते. झुंज बिंज काही नाही. 13व्या अध्यायाचं स्पष्ट म्हणणं आहे. ओव्या पटकन घ्या किती बी. 13व्या अध्यायाचं स्पष्ट म्हणणं आहे माशी फडफडायला जेवढ माशी फडफडायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ जीव जायला लागतो. आता ऐकणाऱ्याला करंट लागलाय. करंट लागला का सोपं झालं. ओव्या फटाफटा बोलत जातो मी. नीट बस. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं गेलं बा म्हणलं ज्ञान. त्याला बोलावं नाही, काहीच कळत नाही. पुढची ओवी असे, कर्म हाच देव आहे. याच्यावर तुमचं मत काय?
जगातले सगळे संत देवाकडे गेले. सावता बाबा असे संत आहेत, देव त्यांच्याकडे आले. जगातले सगळे लोक देवाची पूजा करतात, देव तुकोबारायची पूजा करीत होते. हे बायका पोरं सोडान, बोंबलत हिंडान, भाकरी खाऊ नका, सफरचंद हाना, चहा पिऊ नका, दूध हाना, ही सगळी नाटकं आहेत. हा ग्रंथ नाहीये. केला गुरुवार, मार्क्सिस्ट मधले गुरुवार केले, संपले. काही वागण्यात फरक नाही. आता लबाड बोलू नका. चौथा गुरुवार तुम्ही गुरुवारी होता, 26 तारखेला. गुरुवार कधी सोडला तुम्ही? संध्याकाळी. 26ला काय होतं माहितीये का? सपला एकादशी होती. मग तू जर एकादशीला गुरुवार सोडी ती, तुझी लक्ष्मी हाय कोणती? म्हणून आणली तू ही लक्ष्मी. बरं, 4 गुरुवार पैकी तू किती गुरुवार नवऱ्याच्या पाया पडली? हे चाललंय, आंधळ दळीत आहे. हा, म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच दात नाही, आणि ती म्हणती हे मला पोषण देतय. मी म्हणतो देव दे, तू लावी ती कुठं? चाललंय. महाराज पाया पडून सांगतो, आत्मज्ञान येत नाही तोपर्यंत परमार्थ होऊ शकत नाही. हे ग्रंथला होऊ शकत नाही म्हणून एक ओवी आहे, आगा कर्मी जे होरार. आता 3 ओव्या फिट झाल्या. आता पुढची ओवी अशी आहे, आता हे जे जगात चाललंय ते कसं आहे पहा. गाईचं वासरू मेलं, गाय काय दूध देत नाही. शेतकऱ्याकडे आयडिया, त्यानं वासरू फाडलं, भुसा भरला आणि गाई पुढे उभं केलं. गायनं दूध दिलं. पण हा प्रयोग फक्त जर्सीलाच चालतो. गावरानला करशील तर एका लातात गडी घरात आणि तांब्या आणणार. जर्सीला काय नाही, जर्सीला तू जरी प्याला. मग याला एक ओवी आहे, ओवी ऐकत जा. ओवी इतकी सुंदर आहे 3ऱ्या अध्यायात. सत्याचा भोकसा काढिला. काय ओवी आहे? सत्याचा भोकसा काढिला, आत तृणवटा भरिला. सत्याच ते चालतच नाही आपल्याकडे. सत्याचा भोकसा काढला आणि आत तृणवटा भरला. याचा अर्थ असा आहे, आतले आतडे बाहेर काढलेत आणि भरलंय काय? बसा. तसं एवढं जे जग आहे हे फक्त वरून कपड्यानं कडक आहे. आतमध्ये भुसा भरलाय, भुसा. पण हीच ओवी 16व्या अध्यायात आहे. ही सांगितली मी, ही 3ऱ्या अध्यायात आहे. सत्याचा भोकसा काढला, आत तृणवटा भरला. पण हीच ओवी 16व्या अध्यायात इतकी सुंदर आहे. वासराचा उगाना ठेवून या गायी पुढे. वासराचा भोत गायी पुढे ठेवून जो दूध काढतो, माऊली म्हणतात त्याला बुद्धिमान म्हणावं. कसं म्हणावं ऐका. वासरू खोट आहे, वासरू खोट आहे, पण पाना खरा आहे. वासरू खोट आहे पण दूध खरं आहे. अरे जग खोट आहे पण संतन ग्रंथ खरे. आणि याच ओवीला 2-4 ओव्या, 1-2 अजून 2-4 सांगू का घुसू?
सांगू का? 2-3 ओव्या सांगतो. याच ओवीला, या भव्य दिव्य सप्त्याला एक ओवी आहे, ऐका. 10वा अध्याय असं म्हणतो, संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर ते माझी विभूती आहे असं देवाचं म्हणणं आहे. पण माझं म्हणणं याच्या उलट आहे. पटलं तर हा म्हणा. संपत्ती आणि दया कधी एकत्र येतच नाही. पैसा आला ऊत आला, पैसा आला प्याला, पैसा आला मेला. आणि जिथं संपत्ती आहे आणि दयाही आहे त्यांच्या वाढदिवसाचा हा सप्ताह आहे. कुठून आणलंय कुणीकडे पहा. शेळके साहेबांनी आयोजित केलेला हा जो कार्यक्रम आहे त्यांच्याकडे राजसत्ता आहे. पैशाचा तर विषय नाही, त्याला तोटा नाही, दोन्ही आहेत. पण मावळातल्या सगळ्या जनतेच्या हृदयात त्यांना जागा आहे, ही त्यांची दया. मावळातला माणूस याच कारण आहे महाराज. मावळाला अनादी कालाचं एक वैशिष्ट्य आहे. अनादी आजचं नाही, आपण नव्हतं तवाच आहे. काय माहितीये का? मावळ हे तुकोबरायच्या भजनाने पवित्र झालेली गोष्ट. ज्या मातीत तुकोबरायचं भजन झालंय त्या मातीत जन्माला येणं भाग्यवान. मावळातलं वृक्ष रामकृष्ण हरी म्हणतो, मावळातला दगड रामकृष्ण हरी म्हणतो. आणि मावळात तयार झालेलं शब्द जर कागदावर लिहिला तर त्याला पाणी बोलू शकत नाही. हा पाण्याचा विषय. शब्द मावळातला आहे, तो गाथ्यातला शब्द मावळातला आहे, तो भामचंद्राचा आहे, तो भंडाऱ्याचा आहे.